सूर्यवंशी का वैभव और पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, रोजच्या गुंतागुंतींच्या प्रश्नांना हास्यविराम देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा संवाद। आपल्या दमदार सादरीकरणानं हची बाराखडी पुरेपूर वसूल करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं देखील स्वागत आहे। यांना कौतुकाच्या आणि प्रशंसेच्या उद्गारवाचक चिन्हांनी मनापासून दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत करूया। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दामणकर आणि हास्य जत्रेच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंद नासपुरे। मंडळी, बायकोनं नवऱ्याला अत्यंत प्रेमानं सरप्राईज द्यायचं ठरवलंय। चला तर बघूया हे सरप्राईज तिला प्रेमाचा सुखद धक्का देणार की नाही ते। बर्थडे बॉय आलेले बर्थडे बॉय आलाय। आले 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 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद। थँक्यू ओ नवराचा बर्थडे म्हटलं काय नटलीस एकदम। हा म्हणजे काय बस बस हाय सई, आज ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि मी आज त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय। मी काय केलंय, मी एक गिफ्ट बुक केलंय आणि कुरिअरवाल्याला ऍड्रेस आमच्याच घरचा दिलाय आणि त्याच्यातनं मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे। त्या चिठ्ठीत लिहिलंय तुझीच लाडकी एम। एम म्हणजे माऊ। कॉलेजमध्ये असताना ना प्रसाद मला माऊ म्हणायचा आणि मी त्याला गुब्ब्या म्हणायचे, गुबगुबीत आहे ना म्हणून। आणि ना आम्ही दोघांनी एकमेकांना असं काही लव्ह लेटर लिहिलं ना की आम्ही त्याच्यात नावं नाही मेन्शन करायचो। तुझाच लाडका जी, तुझीच लाडकी एम असं लिहायचो। म्हटलं आज जरा वाढदिवसाच्या दिवशी जरा जुन्या आठवणींना उजाळा देऊया। ए चहा देतेस ना? हो 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 आणते आणते। काय नंतर उपाशी ठेवलंस तरी चालेल, बर्थडे बॉयला किमान चहा दे। हो आणते आणते। येस येस येस। सर तुमच्यासाठी पार्सल आलंय। काय पार्सल? माझ्या मागे आहे। काय? सर दिस इज फॉर यू। ठीक आहे हात सोड नाही यार। सर सही करा। कुठे? नाही अरे काय पेन सर। हे लकी आहात सर, तुम्ही खूप लकी आहात। गुलाबी प्रेझेंट मिळालं तुम्हाला। हो ठीक आहे। काय कोणी पाठवलं गिफ्ट? रिस्टवॉच? शपथ, हे म्हणजे मला पाहिजे होतं तसंच आहे अगदी। कोणी पाठवलं हे? काय आहे हे? कितना प्यार करते हैं तुम, कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता, अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम। माझ्यासाठी झुरणारी, हे कोणी पाठवलं असेल? माझ्यासाठी आई शपथ, म्हणजे माझ्यासाठी पण कोणीतरी झुरतंय अजून। हाय का प्रसाद? माझं एक कोण एम एम एम। आओ चहा घ्या। ओहो माय गॉड, हे काय?
हे आलं गिफ्ट आलंय हे. Gift आलंय? हो वा. गिफ्ट आलंय हो हो 1 मिनिट, तुम्हाला हे असलंच घड्याळ हवं होतं ना? अय्या, कोणी हो. पाठवलंय? आ कोणी पाठवलंय? काय माहिती का बघ ना हे काय ह्याच्यात काय लिहिलंच नाहीये फक्त ह्याच्यावर पण काय नाहीये नुसतं गिफ्ट आलं यार काय एवढं महागडं गिफ्ट नाही, पाठवलं अरे ह्याच्यात कुठेतरी असणार. अगं नाहीये काहीच नाही असू दे नाही, चल पण ना ह्याच्यात लिहिलेलं आलं. असतं असं कसं कोणी असं पाठवेल? ते Gift पाकिट आलं. वगैरे असेल ना, त्या पाकिटात वगैरे अगं ठेवलेलं नाहीये मी तेच सांगतोय एक मिनिट. काय आहे बाई. काहीच नाही अगं काही ते पण नाही ते पाकिट ह्याच्यात नाही ते चिठ्ठी आहे. हे अरे बाहेरचा कचरा आलाय तो असं कसं? थांबा ना, कोणीतरी अगं, हे- पाठवलं ते कळेल हे ना ना. आपल्याला. 1 मिनिट. हे नाहीये हे. कितना प्यार करते हैं तुमसे, हे. ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता. अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण आहे एम? आ कोण आहे एम? अरे हे एम कोण एम? हे मला नाही तू हे काय आहे यार चहा आणलाय. हे पापड कोण आणणार शाबरो पापड. म्हणजे काहीतरी लागेल ना बुडवायला हा, ते मी आणते, पण मग एम म्हणजे तू आधी आण बिस्किट आण नाही, अहो, एम- तू बिस्किट टोस्ट खारी म्हणजे असं- टोमॅटो काहीतरी आण मला भूक टोमॅटो लागली. कसं काय आण काहीतरी. बनवताय? अच्छा, गावात हॅलो गौऱ्या हा भाषा बोल ना. अरे गौऱ्या घरी एक गिफ्ट आलंय रे मला गिफ्ट आले? हो का पाठवलं गिफ्ट तुला कोणी? नाही तेच कळत नाहीये कोणी पाठवलंय कारण ना त्याच्यावर काही लिहिलं नाहीये रे एक अशी रोमॅन्टिक शायरी लिहिली आहे हा. आणि खाली फक्त लिहिलंय अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम कोण असेल बॅम? आता मला तू विचार मी तुला फोन करून विचारतो तुम्हाला विचार कोण असेल एम एम. गौऱ्या आपल्या कॉलेजला कोण होतं का रे एम आपल्या ए भाई भाषा ये हा अरे मेघा परदेशी. कोण मेगा परदेश अरे मेघा परदेशी ती गोरी गोरी पान निळ्या डोळ्यावाली सोनेरी केस होते बघ मोठ्या गाडीत न्यायची. इच्छा गा अरे तीच मेघा परदेशी यार. नाही नाही गपरे ती मेघा परदेशी ती मला कशाला पाठवेल गिफ्ट अरे पशा काय होती ना यार गौऱ्या ती गोरी गोरी पान अशी आई शपथ. अख्खं कॉलेज मागे लागलेलं तिच्या ती कोणाला भीक घालत नव्हती मला कशाला गिफ्ट पाठवेल ती अरे तिनेच पाठवलं यार. अरे नाही ती आता लंडनला असते मग काय लोक काय लंडन वरनं गिफ्ट नाही पाठवत? हा? हा अरे तिनेच पाठवलं तुला सांगतो ना 2 महिन्यापूर्वी आपलं गेट टुगेदर झालं बघ. हा मेघा परदेशी आली मला बाजूला घेतला. भाषा कसा आहे म्हटलं काय? कोणी विचारलंय मेघा परदेशीने विचारलं माझा पशा कसा आहे. मेघा माझ्याबद्दल बोलली भाई तिच्या एका डोळ्यात तू एका डोळ्यात पशा असे दोघं दिसत होते. मेघा परदेशी गौऱ्या हो भाई आणि मला बिलीव्ह होत होतं की ती अजूनही तुला विचारते यार. म्हणजे हे घड्याळ मला तिने पाठवलं की अरे हो भाई तिनेच पाठवलंय तुला सांगतो ना सत्य फार उशिरा कळतं लक्षात ठेव. आणि माणूस वयाच्या 40 नंतरच जुना आयव शोधायला लागतो. हा? अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती पण तुला कळत नव्हतं तू ना घ्या प्रेमाच्या बाबतीत. काय यार? ऐक ना गौऱ्या हा. अरे तिचा नंबर आहे काय आहे माझ्याकडे नंबर नंतर पाठवतो. येस येस भाई पाठव पण भाई, मग बाबा कसे आहेत गौऱ्या बरे आहेत ना मन का मयुरा. हो रे हो चल चल काळजी घे काय लागलाय का सुगावा एमचा? आ? एमचं क- सुगावा? कळलंय मला तू बस इथे मी तुला काय सांगतोय तुम्हाला कळलं म्हणजे एम कोण आहे? कळलंय मला सांगा कोण आहे एम? मला पक्क कळलंय सांगा ना मग. मेघा परदेशी मेघा परदेशीने पाठवलंय मेघा परदेशी आमच्या कॉलेजला होती. तिने ही गिफ्ट पाठवलंय. हो बघ ना इतक्या लांबून लंडनला असते का हा. मग हे जे वाढदिवसाचं गिफ्ट आहे जे डिट्टो हवं होतं तुम्हाला ते एम फॉर ऐक मेघाने ऐक ऐक पाठवलं. आता तू असं लगेच हे नको करू नाही ऐक. मी काहीच करत नाही. हा, मी just म्हणजे विचारते. आमच्यात असं काही नाहीये नाही नसलंच पाहिजे. हा मग तिने गिफ्ट पाठवलंय बरोबर. हा म्हणजे मला ती आवडत होती आवडत होती अगं, कॉलेजला आवडतात ना आपलं आवडतात. अगं ती एकच आवडत होती एकच आवडायची. पण कदाला काय रूट्स आहेत बघ ना गेले लंडनला पण
अजूनही वहीच्या पानावर पत्र लिहून पाठवलं भारतासारखं. याच्यात काय कौतुक आहे? नाही, नाही, सांगतोय. हे बघा, एम फॉर हे बघ काय म्हणे? गौऱ्याने आत्ता नंबर पाठवलाय तिचा. गौऱ्याकडे माझ्याकडे नंबरही नव्हता. तुम्ही मागितला का नंबर? कोणी? गौऱ्याकडे. मी नाही. अरे मी नाही मागितला. हसू नका ना, हसू नका ना, मी नाही हसत. हसू नका, नॉर्मल सांगा. मी नाही हसत. दिसतंय ते, दिसतंय. मी नाही हसत आहे. जस्ट आता तिने एवढा गिफ्ट पाठवलं म्हटल्यावर मेसेज केला पाहिजे. थांब जरा मेसेज करू दे. थँक्यू फॉर अहो लव्हली तुम्ही गिफ्ट. कशाला तिला मेसेज करताय? एक मिनिट. अजूनही तुम्हाला लक्षात येत नाहीये का एम फॉर कोण असेल? अजूनही नाही लक्षात येते का एम फॉर कोण असेल? मेघा परदेशी. नाही, मला सांग, माझं नाव काय? नम्रता. नम्रता. मग कॉलेजमध्ये मला काय म्हणायचंस तू? काय? माऊ. हा? तू मला म्हणायचंस माऊ, मी तुला म्हणायचे गुब्ब्या. आपण लेटर लिहायचो, मी म्हणायचे तुझीच एम माऊ. तू लिहायचं तुझा जी गुब्ब्या. आईशपथ तू पाठवलंय. काय reaction आहे? ही काय reaction आहे? तू पाठवलंय. माझ्या वेळेस का नाही blush केलंस? जस्ट सरप्राईज. मेघाचं नाव घेऊन मगाशी कसं blush अगं केलंस? मी नाही सरप्राईज. अगं मी जस्ट सरप्राईज कर. कसलं surprise? मला माहिती होतं तू तू. माझ्या सरप्राईजची आई एक केलीस. ढोल्या, साऱ्या. कोण समजलं स्वतःला? भारी परफॉर्म केलात. क्या बात. बघा हास्यरसिक काय म्हणतात. मकरंदा. वा 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 वा, क्या बात है प्रसाद, नम्रता. खरं तर काही गोष्टी आता लग्न झाल्यानंतर हे स्वाभाविकपणे विसरणं वगैरे होत राहतं. म्हणजे बायको ही खरं तर लक्षात ठेवायची गोष्ट नसते, हृदयात ठेवायची गोष्ट असते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही जे सादरीकरण केलं आणि त्यातला अफलातून जो गैरसमज आहे, क्या बात आहे, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मंडळी, इरसाल मोरे कुटुंबियांच्या घरात आज घुसलाय इबलिस चोर. चला तर बघूया आज कोण कोणार होतोय शिरजोर. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. तू कसं झोपला? थांब. अरे देवा. अजून किती दिवस माझ्यापासून लांब पळणार आहे? शेवटी आलीस ना माझ्या जवळ. परबिनी, आज काही तर टायटॅनिक बुडून जाऊ दे एकदाचा. देवा देवा, बरं झालं आला मोजवला. क्या बाय म्हणजे हायचं माणूस कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? अरे कोण आहे मी? घरात कसं काय घुसलास? हा? काय रे? ही लांब केसवाली तुझी पिंकी आहे ना? खरं सांग. पिंकी आहे ना ही? येडा आहे का तुम्ही? काय आला? अहो तो मुलगा आहे, आपल्या घरात चोरी करायला आलाय तो. मी फेकून दे ठेव खाली. माझ्या बापाचा अस्थि कलश आहे इथं. असते का सर? तू तर काय बोलूच नको रे, चिपळूणचा इम्रान हाशमी. तू तर काय बोलूच नको. याच्यामध्ये असते आहे नाही, ना? ऐक. आता गेला. अशी असते उठवतो ना, बापाला गोळा करत बसा आता. तुम्ही काय सांगता मला? अरे याच्यात काय आहे? अबे याच्यात खेकडा आहे, खेकडा.
अरे खेकडा आहे. अरे माझा पोट सोडवा ना. अरे खेकडा आहे याच्यात. आय, आय, आय. असंच पाहिजे तुला. सांगितलं होतंय ना सांगितलं होतं कशा घात घातलं वहिनी वहिनी वाचवा वहिनी खेकडा आहे. अहो, खेकडा गबराव गबराव जरा, गबराव वहिनी लवकर. ए मनोजा ए बाबा नको जाऊ झोप मोड झाली ना तू सोड त्या का चांगलो आहे तो सोड सोडला खेकड्याचं नाव मनोज आहे. अमॅन खेकडा कोणाचा आहे? कोणाचं आहे? मांजा. बोट धरली होती माझी. अरे नशीब बोटच पकडलं ना, हात घातला असता हा मनगट पकडला ना. नाही तर काय? अरे पण मला एक कळत नाही, अस्थि कलशामध्ये खेकडा ठेवतो कोण? आम्ही. मग अस्थि कुठं आहेत? तिजोरी तिजोरीत. वैत मग दागिने कुठं आहेत? कुऱ्हाड टोपली खाली लपवून ठेवले. मग कोंबड्या कुठं आहे? त्या आतमध्ये खुंटीला लटकवल्यात. खुंटीला लावायचे कपडे कुठं आहेत? हे काय घातलेले आहेत आम्ही? अरे कोण आहे बे तुम्ही लोक बे? मोठ्या family. बस थांबलोय. लिंबू एवढा मोठा कुणाचा आहे? मांजा. आणि खेकडा कुणाचा आहे? तो पण मांजा. अयो वासाड्या पळून जातो. नाही, मी नाही पळून गेलो. मी म्हणजे- हा लिंबू असा तुझ्या अंगावर ना फिरून नाही तर आडवा गेला ना तर नावाचा कातील मोरे नाही. मला नाही सापायचं. नाही बाहेर पळून काय जातलं जातल? चड्डी बनियन गँग आमच्या गावात फिरताना म्हणून लोक अजून लक्ष ठेवूनच हा? तू बाहेर जा नाही तू का चड्डी बनियनवर आणल्यानी तर बघ एक मिनिट हो, मी चड्डी बनन गँगचा नाही आहे. ए, हर पागल पहले यही कहता है. गे बाय माझे दत्तू हैता टॅलेंट कुठं लपवून ठेवलेलंच वेळा बोल कैसे बताऊं हाँ? कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन हो? वाह. तुम गीत हो, तुम मनमीत हो, तुम प्रीत हो, तुम संगीत हो. कैसे बताऊं? तुझ्या आईला या इकडे. तुमच्या पोराक नाही मारला. कसं तुमच्या पोराक करत नाही? माझी आता खात्री झाली हा तू चड्डी बनियन गँगचा माणूस असं अरे नाही रे बाबा, मी चड्डी बनन गँगचा नाही आहे. मी साधा चोर आहे. चोर हा खोटा बोलतोयस वासाड्या, खोटा बोलतोयस. चल पुढे पुढे जा. बस खाली बस. बस झाले. बसता खाली. तर बाय माझ्या अशी सत्याची पान रात्रीचा प्रयत्न तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझी अशी. हा जो इसम आहे हा आमच्या घरात शिरला इसम यानं जर खिडकीच्या बाहेर एक जरी पाऊल टाकला तर त्याचा वट वागुल कर आणि असा त्याला बांधून ठेव. बाय ऐका ना आता गेलास. साहेब ऐका, मी शपथ सांगतो, मी तुमच्या घरातलं काहीच नाही चोरलंय. अच्छा काहीच नाही चोरलंय. आमच्या घरातून चोरला नसशील पण गावातनं बाकीच्या घरातून चोरून आणलास ना त्याचं काय तर त्याचं काय काय आणलास सांग हा? चल चल दाखव दाखव. ते तिकडे लवकर तिकडे दाखव तिकडे आम्हाला. काय 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 ते दाखव. काय दाखव. आता तर बघूच आता. हा. मोठं शायनिंग मारता मारत शायनिंग मारता शायनिंग मारता. एवढं केलं खोलणार कधी? ऐ, कोण? हा? बघूचा जगूचा नगूचा काय काय चालू आहे कधी बसून? हा? मस्करी नाही हा, मालवणीची मस्करी मी नाही मस्करी मी करत नाही. गेली 4 वर्ष कोण करते अख्खा जगात माहिती असा. कोण लवकर? जोळीची गाठ मारलाय की काय करताय? काय राहत उघड लवकर काय लवकर? मी नाव सांगणार आहे हा. आमच्या बॉसला. काय काय बघू अरे हा मांजरे करणीचा डाबा. हा का चोरलायस? हा? मला वाटलं ते दागिने असतील म्हणून चोरलाय. आयशीच्या गावाचं दागिने. हा. अरे ह्याच्यात नाही बघ त्या म्हातारीच्या कवळी असते. काय हो काय तुला कसा माहिती मी शाळे काढायला जाते ना हा. तेव्हा ही कवळी टाकताना मी बघलंय होते काय काय सांगता होय ते. देवा देवा हडे देवा डोबो काय झालं? माका गावलो डोबो त्याच्यावर नाव घालतले माझं झालं हा, डोबो ए, दुसरा डाबा. पप्प्या चिंदरकरचा हा डाबा आता गेला माहिती आहे माहितीये आमका गोट्या तो जिंकतो ना सगळ्या गोट्या ह्याच्यातच ठेवतो का ना ह्या काय ह्या बघ हा? चल ये टाकून दे. हो, इकडे द्या. काय यायला मला खेळायला होईल ना. अच्छा ए, जाऊ दे. दुसरा बघ. हे बघा काय बाय माझी अरे हा परबिनीचा कंबर पट्टा. परबिनीची कंबर बघू खडे गेलेलास तुम्ही नाही काय हा? आणि अजून तिचं काय काय बघलास कानातले बघलास गळ्यातला बघला काय काय बांगडे बघलास का तिचे पाय चेपी होतास तेव्हा काय तर जोडवी बघल्यास परबिनीचं पण बाय
बायकोची चप्पल खायची ती तरी ठाऊ का काय तुमका खायच्या पट्ट्यानं तुमचं गळच घोटतलंय हा पडब्यात त्याच लायकीच आहे वाटाड्या. बाबाट फोडीन बापाला परब्या बोलतोस मग काय बोलू काय बोलू हा एवढा हँडसम म्हणजे चोर आलेला आहे त्याच्यावर माझी इज्जत करतोस तू वासाडी आता तुला मी जास्त बोललो का आता सांगतोय हा मला सगळं माहितीये त्या परबिनीच्या चुलीत किती लाकडात नाही हे पण यांना माहित असेल शहाणे आहेत ते. तुम्ही एक काम करा त्या परब्याला ना घेऊन जा तुम्ही त्या बदल्यात ना श्याम बांगरला चोरून घेऊन या माझा बाप म्हणून मला तो जाम आवडतो आणि हे काय जुने झालेत हे काय डान्स हे काय मजा नाही हा कसा भारी डान्स आहे ऐक ए चोरा ऐक तू ऐक काय आई तो दत्तू म्हणताना काय अगदी चुकीचा नाही मग काय माणसाचं कंटाळ येईल त्याच्यापेक्षा तो श्याम मांगल चांगलं माका पण पाहिजे अरे काय पाहिजे काय चाललंय तुमच्या घरात सांगा ना. अरे मी सांगतो ना खरं सांगतो माझी चूक झाली तुमच्या घराला मला माफ करा. चूक झाली ना इकडे कातील मोरे मला मारू नका. मारत ना इकडे ये तू एक काम कर हा माझा पोरगा ना दत्तू हा. याला पाकिट मारायला शिकव. ह्याला का अरे तेवढे 4 पैसे आमच्या घरात येतील रे. हा. अरे इन्कमच नाही कित्येक वर्ष आमच्या घरात माहितीये कसा जगता आमचा आम्हाला माहिती. बरं एक काम करा याला माझ्यासोबत पाठवा एसटी स्टँडला रेल्वे स्टेशनला गर्दीत तिकडे याला पाकिट मारत शिकवतो मी. ए नाही बाबा गर्दीत हरवलं माझं पोरग केवढ्यात पडा तुला वासाडे तू पाकिट मारायस ना हा. तुला शिकवता येत नाही अरे पण इथं कुठे शिकवणार. थांब मी शिकवतो हा. हा? तू बघ मला कसा जा- पाकिट मारायला मला शिकवतो. जाऊ द्या ना हो. तू इकडे जा, इकडे जा. हा बघ मी आज तुला ना पाकिट मारायला शिकवतो. आता तुम्ही दोघं नवरा बायको आम्ही हा दोघं नवरा चालेल बायको तुम्ही काय करायचं असं रस्त्याने फिरायचं मग आम्ही पाकिट मारणार चला फिरा. वहिनी आहेत त्या. अरे वहिनी असते आज बायको आहे तुझी खांद्यावर हात टाक खांद्यावर हात टाक तिच्या वहिनीच्या खांद्यावर मारीन त्या खांद्यावर हात टाक खांद्यावर हात. चांगला लाजतं काय मेल्या? असं बोला गुलू गुलू बोला हा नवरा बायको आहो तुम्ही दत्तू काय आहे, ती गुलू गुलू बोलायला लागली की त्यांना भान राहणार नाही लगेच आपण पाकिट मारायचं ये. बाय माझे माका केव्हा बसण्याची इच्छा होती माका ना नवरं चोर म्हणून पाहिजे होत तू एकदम चोरासारखंच दिसतस हा माका आवडलं तुम्हाला बघून मला एक आठवतं वहिनी काय दा देवाने लोकांना वेळ काढून बनवतो तुम्हाला वेळ मारून येण्यासाठी बनवलाय. जा. एवढा कौतुक कशा करतो सांग बाबा. एवढा कसा मारता का कौतुक करता म्हणून असं नाही करत. एवढाच लाळा बरोबर चोर आहे मी. कल्ला कल्ला कोणाला कल्ला कसा मारला अरे, शेवडा. हे बाय म्हणजे काय डायमंड आहे हा हा, डायमंड. हे माझा डायमंड दे. हे डायमंड द्या माझा. मी सरपंचाच्या घरात चोरलाय माझा डायमंड द्या. तुझा डायमंड. माझा डायमंड द्या ना तिथं सुनामी येईल लक्षात ठेवा. ए बाबा तसला काय करू नको लादी पुसून घेतलंय मी तुझ्या कॉमेडीचं काय करू काय करू तुझ्या कॉमेडीचं काय करू एक लिंबू हिच्यावर मारा हिच्या कॉमेडी बाई अगं तुला कळतंय का काय सुनामी म्हणजे समुद्राची लाट 50-60 फुटाची असते ती सुनामी. मी माझं निबल डायमंड दे. डायमंड दे. मला डायमंड. खुर्च्या. मला डायमंड पाहिजे. मला पकड मला डायमंड पाहिजे. पकड पकड मला डायमंड द्या. मोरे. चोर डायमंड द्या. चोरी करतो चोरी मला डायमंड द्या. नाही डायमंड पाहिजे तुला डायमंड आता आपलं डायमंड मिळालं म्हणजे आपण करोडपती होतो Yes. आपण ना आता ह्याचं ना याका राखेल टाकूया आणि जाऊन टाकूया नाही नको 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 नाही राखेल टाकून नको चालूया याच्यावर आपली खुर्ची जळेल नाही होय तर नको नको केवढं नुकसान होईल आपला अरे फिकर नका माणूस जाता ते तुम्हाला काय नाही मग काय करता असतं सांगा मी काय म्हणतो आपण एक काम करूया याचा टावेल आहे ना याच्या असा नाकावर ठेवूया हा. म्हणजे हा बेशुद्ध पडेल मग ह्याला कोंबड्याच्या खुराड्यात टाकायचा कोंबड्याच्या खुराड्यात हा टाकली ना तो तुऱ्यावाला कोंबडा आला म्हणून बाकीचे कोंबडे फडाकतील आणि ह्याला स्वतः मारून 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 टाकतील बाय माझ्या कसली आयडिया भारी. सुचली आज हे मेले दत्तूचा टावेल गेलं काय पण काय सांगताय? आता बघ तुझी कशी वाट लागतली पण टावेलच्या वासाने कोणी बेशुद्ध पडणार आहे? तुम्हाला मस्करी वाटते काय हा टावेल ना माझा एकदम भारी काय नाट्य करतोय हा नाट्य करतोय नाटकी माझं दत्तू नाटकी करता मोठा बेटा हाय तो टावेल ना साधं सुद्धा नाही हे बघा तुमची बायको आणि कॉमेडी दोघं बेशुद्ध पडले. गोडीन वसाड्या आम्हाला कमी समजू नको हा अरे इथे ह्या फॅमिलीमध्ये बरेच जण येऊन गेलेले आहेत तू पहिल्यांदा आलेला आहेस मला शिकवू नको आता बघ हा? तुला काय वाटतं हा याने हा बेशुद्ध पडत नाही हा असा टावेला अरे खड्ड्यात गेली ही मोरे फॅमिली याच्यानंतर इकडे कधी यायचं ना बाबा जे का आपलं घ्या आणि पाळायचं. जोरदार टाळ्या नॉन स्टॉप हसलो लय भारी परफॉर्मन्स सही येडा झल्ली परफॉर्मन्स होता फारच भारी मोरे मला असं वाटतं की म्हणजे
टायटॅनिक एकदाच तुटून जाऊ दे हे वाक्य तुमच्याशिवाय दुसरं असं कोणी घेऊच शकत नाही. म्हणजे तुम्हाला कितीही साधं वाक्य दिलं तरी तुम्ही ज्या प्रकारे ते एक्झिक्यूट करताना त्याच्यात खूप गंमत आहे. आम्हाला फार मजा आली. आणि आज मोरे फॅमिलीत गौऱ्या हे कॉम्बिनेशन फारच अप्रतिम होतं. तुझा तळतळाट आणि चिडचिड खूप गोड होती रसिका, मजा आली. दत्तू तू किती छान झोपला होता सुरुवातीला. छोटे छोटे तुझे जेस्चर्स, त्यांच्याकडे आमचं लक्ष असतं आणि तू कायम आमचं मन जिंकतोस. खूपच भारी, मी खूप हसले. थँक्यू सो मच. खरंच भारीच झाला परफॉर्मन्स. थँक्यू मोरे फॅमिली. आणि याचबरोबर इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.